जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हीची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी पांडुरंगा करू समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानो तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदैधवलहासनं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुका हृदयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल हीची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोने दे हरी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी परमपवित्र आपल्या या होड नगरामध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे कलस्थानी असणारे देहूनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा मागण्या प्रकरणातला अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्याच्या आधी अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संस्थान शेगाव परमपूज्य सद्गुरु श्री तुळशीराम बाबा या सर्वांच्या कृपापात्र आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये 7व्या दिवसाची सेवा सद्गुरु तुकाराम महाराज उर्फ तुळशीराम बाबा यांच्या 10व्या पुण्यतिथी निमित्ताने चालत असलेला हा सोहळा आणि आज आपल्या सोहळ्याचा 7वा दिवस म्हणजे मागणी प्रकरण
माझ्या वाटेला ज्यांच्या आशीर्वादाने आलं ते साक्षात बाबा आहेत, ज्यांचे मार्गदर्शन सतत या परप्रांतामध्ये येऊन ते सुंदर अशा पद्धतीने गावामध्ये सप्ताह सर्व मंडळी करेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण गावाच्या 1-1.5 किलोमीटर अंतरावर सुद्धा भव्य दिव्य असं चैतन्य स्वरूप जे सगळे भाविक भक्त इथं निर्माण करत असतात आणि त्या भाविक भक्तांचं नेतृत्व आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे डांगे सर करत असतात. काय डवंगे सर, ते ट्रू कॉलरला ते नाव सेव्ह झालंय. अतिशय साधं व्यक्तिमत्व आणि कर्माकडे जास्त लक्ष देणारं व्यक्तिमत्व. सेवा करायची परमात्मा माझ्याकडे बघतो आहे आणि या सप्त्यांमध्ये राबल्याच्या नंतर परमात्मा त्यांना काय देतो आहे हे त्यांना आत्म्याला माहिती आहे, म्हणून ते या मार्गामध्ये. नाही तर असं कोणी वेळ थोडी आहे. जसं तुळशीराम बाबांना साक्षात जगद्गुरु तुकोबारायांचा साक्षात्कार होता, तसाच साक्षात्कार गुरुवर्यांना सुद्धा कोणाचा तरी झाला असल्याशिवाय ही सेवा घडत नाही. आणि म्हणून सगळंचं सगळं नेतृत्व सांभाळून जे नेहमी आपला आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर ठेवतात आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य आपले दोदू अण्णा. बरं आहे ना अण्णा? हा, आज वेळ आपल्याकडे कमी आहे. 9:45 झाले, 11:15 वाजेपर्यंत कीर्तन आहे की नाही? जास्त बोलू नाही. शेवटच्या दिवशी आधीच लोक 6 दिवस कंटाळलेले असतात. बरोबर आहे ना? तुमचा हसरा चेहरा सांगतोय, तुम्ही काही कटायला नाही आहेत. काही मुरिग्यात पण हसणार नाही, त्या मनात तुम्ही न्यारा आहेत. हसलं पाहिजे. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढतं आणि समोरच्याला सुद्धा प्रसन्न वाटतं. आपला चेहरा हसरा असला पाहिजे, नाही की नाही? मनोज महाराज, योगेशजी महाराज आणि चंदू महाराज. चंद्रकांत महाराज नाही, चंद्रकांतमध्ये प्रेम नाही, चंदू महाराज माझा आहे ना. इकडे मनोज महाराज. 3 मनोज महाराज पैकी आपण 15 मिनिटं फेऱ्या मारली सुट, आहे की नाही? आणि गावातली सगळी मंडळी आपली, आहे की नाही? गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, परिवारातलीच आहे. पेटीवाले काका आहे, इकडे हेमंत महाराज आहे की नाही? पक्वाद आपलंच आहे का दुसऱ्याच आहे? आपलंच आहे का? हळू वाजवत जाण जरसं. हे आमचे बघा फडकरी परंपरेचे असाचा असा जात आहे आणि तो शेवटपर्यंत ते ठेवतात. हे मला त्या काल्याच्या कीर्तनात माहिती पडलं होतं. माझं त्यांच्याकडे जरा लक्ष नव्हतं. पण याला सुद्धा एक आध्यात्मिक आणि परमार्थाची शक्ती लागते बरं का, सोपं नाही आहे ते. आणि त्यांचं मी ऐकत होतो, फेटा आपला हाते काही बांधाना आणि जरी एखाद्यानं म्हणत चांगलं नाही येत त्याला सांगा ना तू बांधी दे बो, असं त्यांचं मी ऐकलं. गोड स्वभाव आहे. कितीक दिवस लोकांना म्हणणार फेटा बांधून द्या, जसा असेल तसा आपण गुंडाळायचा. याला म्हणता आत्मनिर्भर भारत. सगळी मंडळी आपली आहे, सगळे मुलं आपले आहे. पाय दुखले खाली बसायचं, नाटकं करून उभं राहायचं नाही. पुढे सरका, खिशातले हात काढ. व्हिडिओ शूटिंग चालू आहे, लग्न करणं आहे पुढे, नीट राहत जा. ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करताय, आमचे सर्वांच्या आराध्य असणारे श्री गुरुवर्य अरुणजी महाराज जामठीकर महाराजांनी कधी जीवनामध्ये पैसा बघितला नाही. महाराजांनी कधी लवलेश परमार्थामध्ये आणला नाही. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांगुरू हरी, या प्रमेयाला अनुसरून ज्यांचं आयुष्य जीवन गेलं. परमार्थामध्ये जिवंतपणी संत कमी काम करता आणि आपण गेल्याच्या नंतर जास्त काम करून घेता. त्याचे पुण्य स्मरण म्हणजे तुळशीराम बाबा आहे. ते होते तेव्हा किती लोक त्यांच्या मागे होते मला माहित नाही, पण ते गेल्याच्या नंतर त्यांच्या रूपाने ही जी भाविक मंडळी इथं जमलेली आहे, गेल्याच्या नंतर सुद्धा साधूचं कार्य साधू करून घेतो. हे सर्वात महत्वाचं आहे. काही लोक म्हणतात मी गेल्यावर काय होईल? काही होणार नाही, काहीच होणार नाही. काकड्यामध्ये म्हटलं जातं, इवलेचे रूप लाविले द्वारे, त्याचा वेणू गेला गगनावर. त्याचा वेणू गेला गगनावर. मोगराज का फुलवला असेल बरं माऊलींनी? झेंडूचं का बनी फुलवलं? की मी जेव्हा जाईल, इवलेसे रोप जेव्हा माऊली होते, 7-8 जणांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आज कोटी लोक झाले. वाढले का कमी झाले? आणि कोण म्हणते मी गेल्यावर कोण बघील? संत हे त्रिकालदर्शी असतात.
त्यांनी रोप लावलं, वेणू गगनाला गेला. मोगरा फुलला, मोगराच का फुलला? कारण मोगऱ्याचा स्वभाव आहे, त्याचे फुलं फुलतात आणि फुलं कोंबजायला आले की मग एक कडी उमलते. आई कोमजतात, आई उमलस म्हणजे अंत नाहीये. आम्ही सध्या फुलं आहे. आम्ही कोण आहे? फुलं आहे. आणि ही जी मंडळी आहे ना, ही कड्या आहे. आम्ही फुलणार, आम्ही मावळणार, हे परत फुलणार. संतांचं काम कधी थांबू शकत नाही, थांबलं नाही, थांबणार नाही. त्याच्यानंतर जे शूटिंग करताय, लाईव्ह आहे का? नाही ना, बरं आहे. तुमचं लाईव्ह चालू आहे का? चांगलं आहे. महाराजांचे पुत्र आहेत, पण स्वभाव कसा आहे? एखादा ते भगवा कपडा घालेन. कोण? नाही नाही, लाईव्ह चालू आहे. मी आलो, मी त्यांना सांगितलं पाया पडू नका, पण ते म्हणे महाराज पाया पडाव्या लागतील. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन. अरे झुकना तो जिंदो की आदत होती है, अक्सर हमने मुर्दों को आकड़ते वैद्य का है. मी झुकाव नाही, मर जा शेकत दिन. झुकलं पाहिजे. जे कीर्तनकार कधीच झुकत नाही, कधीच चांगलं बोलत नाही, ते कीर्तनात म्हणता नम्र झाला भूता तू वय पहिले. लोकेल काय सांगितलं ना, जेवढं कीर्तनात चांगलं बोलतात त्याच्या 2% चांगलं वागा, परमात्मा कृपाच करेल. आणि समाज जर आज आपला ऐकत नसेल, एकच कारण आहे, आपण जसं बोलतो तसं वागत नाही. हे लोकांच्या लक्षात आलं, म्हणून लोक ऐकत नाही. का? तुळशी रामबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने थंडीत लोक आले, कारण ते बोलत होते, चालत होते, कीर्तिरूपाने शिल्लक आहे. कीर्तन करत होते का बाबा? कीर्तन न करता पुण्यतिथी आहे. आमनं कीर्तन करीन 13 सुद्धा वाहू नाही. हिची व्हावी माझी असं 7 दिवस असंच होतं का? नाही, कसं होतं मग? नाही वा, आपले जमत नाही. काय होईल फार फारच नाही. राव महाराजले बराना नाही. अरे आम्ही आमच्या देवाचं खातो, आम्हाला पंढरीनाथ देतो. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी जाई. आमचा उद्धार करणारा बाप वर आहे. लोक काय आहेत? लोक आज चांगलं म्हणतील, काल पाय. आणि लोकांच्या नजरा आपल्या कृतीनुसार बदलत असतात. आणि जर प्रत्येकाच्या कृतीनुसार जर तुम्ही वागायला लागले, तुम्ही जोकर थोडी आहे. माझे सिद्धांत, माझे तत्व पटी ते ठीक बोलून आपलं जमाव नाही. साधू हा स्पष्ट वक्ता असला पाहिजे. साधू हा स्पष्ट असला, कारण आहे त्याला. जो साधू लाचार आहे, जो साधू हुजूरगिरी करतो, तो जगाचं कल्याण करू शकत नाही. असेल माझे शिष्य छत्रपती तरी सुद्धा तुमचे येरवित धन ते आम्हा मृतिके समान. गुरु हा घेणारा नसतो, गुरु हा गुरुर घालवणारा असतो. अभंग फार मोठा नाहीये, अभंग लहान आहे आणि मी लहानच आहे. लहान तोंडी मोठे घास घेऊ नये, तत्व मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण काही लोक असे असतात, चंदुबा बाई महाराज काय अभंगवर उन्हा नाही राहतले. अभंगवर कसं येतं? अभंगावर येऊन दाखव बरं मला जरा. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या. तुम्हाला एवढं मान्य आहे का की जगाच्या बापाची इच्छा असल्याशिवाय वेद बोलत नाही? हे मान्य आहे का तुम्हाला? मग मी बोलेल का? नाही बोलू शकत मी. आणि मग हा जो अभंग या मागणीपर प्रकरणातला जरी असला, पण प्रत्येक मागणीच्या कीर्तनामध्ये एकच विषय सांगणं काही योग्य नाही. मग तुकोबार आहे का प्रत्येक वेळेस पंढरपूरला गेले तर काय हेच मागितलं त्यांनी? पहिली गोष्ट तर मागणं आमच्या रक्तातच नाही. आम्ही मागतच नाही कोणाला. आराम करा. आम्ही मागत नाही हो कोणाला. मागणं हा भक्ताचा नाही, भिकाऱ्याचा धर्म आहे. अरे भक्ताला तर ते आकडेच लक्ष नाही, लक्ष नाही. भक्त इसे जाना जे देही उदास, गेले आशा पासने वारोनी, गेले आशा पासने वारोनी, गेले आशा पासने वारोनी, गेले आशा पासने
या ठिकाणी चिंतन मांडण्याचं एक सर्वात मोठं कारण आहे यमन बाबा. गावात कीर्तन असलं गर्दी आलीच असते. हा भोंग्याचा आवाज झोपू देणार नाही म्हणून जाई बटूत. पण या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती हा बाबांवर प्रेम करणार आहे. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती परमार्थिक आहे म्हणून एवढ्या लांबून तुम्ही आलात आणि म्हणून तुम्हाला परमार्थ सांगण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे. कोण म्हणतं लोक कीर्तन ऐकत नाही? कोण म्हणतं? हात वर करा की एवढ्या थंडीत आम्ही बाजार गप्पा ऐकायला आलो. हात वर करा. नाही, कीर्तनाला लोक किती येतात याच्यापेक्षा ते कसे आहेत हे लय महत्वाचं आहे. गर्दीमध्ये आम्हाला शोधायचं नाहीये. कमी लोक असले तरी चालतील पण नित्य नियमाने परमार्थ करणारे पाहिजे. आणि परमार्थ करत असताना बुद्धीमध्ये बदल पडला तर परमार्थ योग्य मार्गाने होतो आहे. आणि परमार्थ करत असताना जर परिस्थितीमध्ये बदल होत असेल तर परमार्थ तपासला पाहिजे. वृत्तीमध्ये बदल होण्यासाठी परमार्थ आहे. या जन्माचं सार्थक होण्यासाठी परमार्थ आहे. लोकांनी चांगलं म्हणावं, टाळे वाजवावं म्हणून परमार्थ नाहीये. परमार्थात नाव व्हावं म्हणून परमार्थ नाही. आपण मेल्याच्या नंतर नाव शिल्लक राहावं म्हणून परमार्थ. हे लक्षात आलं पाहिजे. येत नाही. आज जर मी कीर्तनाला आलो नसतो, मी नसतो आलो, दुसरे महाराज आले असते की नाही एक्सचेंज. समजा विनेकरी बाबांची तब्येत बिघडली असती, विना कुठं असता? कुठे असता विना? खुर्चीवर ठेवला असता का? कोणीतरी घेतला असता ना. समजा यांची तब्येत नरम गरम झाली असती, कोणी वाजवलं असतं? मी गेलो नाही म्हणजे होणार नाही हे डोक्यातून पहिले काढा. ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडात इथलीशी लायकी आपली मर्जा शर्या करते, कोणी नाव काढावं नाही, काही नाही. मी गेल्याशिवाय ना म्हणत तिथं मीटिंग होणार नाही. तू मर, तुला कारण मीटिंग लेतीन त्या. हे होणार नाही, ते होणार नाही. तू नाही होता तवच ना जग चालू आहे तात्या. आज पिढ्या गेल्या तुकोबारांच्या पंढरीची वारी करता करता सेवेत. आज पिढ्या का सांगितल्या जातं याचं कारण ऐकता. अनेक ऐकलं असेल तुम्ही, हे नाही ऐकलं मला माहिती. आज मी नवीन शोधलं आहे. एका पिढीचं दुसऱ्या पिढीमध्ये 75% जातं. बापाचं मुलामध्ये किती टक्के जातं? गुणधर्म 75%. नातवामध्ये जातं 50%. पुढच्या पिढीमध्ये जातं तुमचं 25%. त्याच्या पुढे जातं 12.5%. त्याच्या पुढे जातं 6.5%. असं करता करता 7 पिढ्यापर्यंत ती भाऊबंदकी असते. त्याच्या पुढे नाही मग. आणि म्हणून तुकोबारांच्या 8 पिढ्यांची परंपरा मूळ विश्वंभर बाबा सांगितले जातात. मग तुकोबारांनंतर काय पुढे झालं नाही का? झालं, पण गणित बसत नाही. पंढरीला जाणं महत्वाचं नाहीये. पंढरीला गेल्याच्या नंतर आपण तिथं जाऊन काय करतो हे महत्वाचं आहे. 50 वर्ष झाले पंढरीची वारी करतोय, सुधारणा का नाही? गरबट. कशाला उचार करतोय? आमचे 4 धाम झाले ना, आमचे 15 धाम झाले. तू ते नाव ठेवत या नाताना पोरले. काय शिकले तुम्ही तीर्थक्षेत्रावर जाऊन? काय शिकले तुम्ही पंढरपूरला जाऊन? काही पंढरपूरला गेले, गावात आले, बोलते गाण वही जायले. गांध काय जायला होता तू? तुकाराम महाराज पंढरपूरला गेले ना, अभंग निर्माण केला. सुंदर ते ध्यान उभे विटे मारी कर कटे वरे ठेवणी कर कटे वरे ठेवणी तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान. काही म्हणे तो तर विठ्ठल काढा आणि तुम्ही सुंदर कस काय म्हणता? सुंदर ते रूपनी म्हटलं येळा, सुंदर ते ध्यान म्हटलं. ध्यान म्हणजे प्रतिमा, जसा तू तसा देव आहे. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव, तया मनी जैसा भाव. आणि मग थोडा मला मॉनिटर रिप्लाय वाढवून द्या बरं. तुकाराम महाराज देवासमोर उभे आहे. तुकाराम महाराजांनी देवाला बघितलं, देवाने तुकोबारांना बघितलं आणि बघता बघता तुकोबारांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, कारण हाडाचे वारकरी होते.
एखादी सून जर समजा माहेरी गेली आणि आईला बघून जर तिच्या डोळ्यात पाणी नाही याला समजून घ्यायचं की हिच्या मनामध्ये काही वात्सल्याचा भाव राहिलेला नाही. एखाद व्यक्ती तिला बघितलं तर अंतकरण भरून येतं, त्याच्याकडे बघावंसं वाटतं, त्याला मिठी मारावीशी वाटते, त्याच्याशी 2 शब्द बोलावंसं वाटतं. माझ्या भाषेत सांगू का, काही लोकांतले दाखवतो बरं वाटत, काही ते दाखवतो अशी वाटत जास्त याला माठ टाकून आपण मर जाऊ. नाही दुसरं काही तर कमीत कमी चेहरा तरी चांगला ठेवला पाहिजे. काही कीर्तनले बी अशा बटतात ना त्याच्या उपकार करायला त्या असं नीट बसायचं, मस्त हसत बसायचं. आणि मग देवाने सांगितलं तुकोबाऱ्यांना, हे तुकोबार आहे 8 पिढ्यांची तुमची परंपरा आहे, तुम्ही येता वारी करून चालले जाता, येता वारी करून चालले जाता. माझी अशी तुम्हाला विनंती आहे, माझी अशी इच्छा आहे, तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. तुकोबाऱ्याने सांगितलं देवा माझ्या 8 पिढ्याने काही मागितलं का रे बाबा तुला? म्हणे नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत सो. महिला वर्ग, माझी भाषा कळते का तुम्हाला? मला खरं खरं सांगा, आपल्याला काय पाहिजे देवाला कळतं का नाही? कळतं का नाही? आपल्याला काय पाहिजे देवाला कळतं, पण तरी सुद्धा आपण मंदिरात जाऊन देवाला काहीतरी मागतो. मग हे आपल्याला कळत नाही का? देवाला मागणारा हा कधीच देवाला आवडला नाही. आणि ज्याने ज्याने देवाला मागितलं आणि ज्याने ज्याने देवाला दिलं त्या सगळ्या लोकांचा इतिहास बघा, ती लोक संपून गेली. मग आता याचे दृष्टांत आहे का? सिद्धांत काढून देतो, कीर्तनाची सेवा समाप्त करतो. लक्ष देऊन एकदा देवाने सांगितलं तुकोबाराय काहीतरी मागा. देवा नाही, मग तुकोबाराय म्हणे मी मागणार नाही, कारण काही मागलं म्हटलं म्हणजे माझी खालची बाजू आहे ना रे देवा. मागणारा हा कधीच उंच मान करून बघू शकत नाही, स्वाभिमान मरतो त्याचा. मला मागायचं नाहीये, मला भक्ती करायची आहे आणि एक दिवस तुझ्या वैकुंठात येऊन आराम करायचा आहे. मी जेव्हा तिथं येईल तेव्हा स्वाभिमानाने मला राहता यावं, याच्यासाठी या मृत्यू लोकात मला तुझ्याकडनं काहीच नकोय. पण देव परत परत म्हणतोय मागा मागा मागा. मग तुकोबारांनी विचार केला, जर समजा देव एवढं म्हणताय, कळत न कळत देवाचा अपमान झाला तर हे काहीच योग्य नाही. मग देव विटेवरून खाली उतरले आणि तुकोबारांना सांगितलं तुकोबारा मागा ना काहीतरी. ठीक आहे ठीक आहे, तू म्हणतो ना, तू म्हणतो म्हणून मागतो, पण जे तू देशील ते मी घेणार नाही, जे मी मागतो ते देशील तर मी घेतो. देव म्हणे तू हा म्हटलं तितकंच बरे, फक्त माग. खरं खरं सांगता बिनेकरी बाबा, तुम्हाला अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. बँकेमधून जर आपल्याला कर्ज काढायचं असेल तर नियम बँकेचे चालता का आपले चालता? कोणाचे चालता नियम? बँक देणारी आहे का घेणारी आहे? म्हणजे देणाऱ्याचे नियम चालता का घेणाऱ्याचे? इथं देणारा कोण आहे? देव. आणि घेणारे कोण आहे? तुकोबार आहे. आणि नियम कोणाचे चालताय? घेणाराचा. याला म्हणता अधिकार. याला काय म्हणता? अधिकार. लक्ष देऊन ऐकलं बरं का. तुकोबाराने सांगितलं ठीक आहे, तू द्यायला तयार आहे, मी घ्यायला तयार आहे, पण जे मी मागतो ते तू देणार का? अरे तुकोबारा, तुम्ही असं का शंका मनामध्ये आणताय? देवा शंका नाहीये, माझ्याकडे पुरावे. ज्या बिभीषणाने तुला मदत केली त्या बिभीषणाला तू लंका दिली, त्याच्यानंतर त्याने कधी तुझी भक्ती केलीच नाही. ज्या श्रीदाम्याने रात्रभर कृष्ण कृष्ण म्हटलं त्या श्रीदाम्याला तू सोन्याचा गाव दिला, त्याच्यानंतर त्याने कधी म्हटलंच नाही. ज्या शबरी मातेला तू भेटायला गेला, बोरं खाल्ले, धन्यता दिली, त्याच्यानंतर तिचाही इतिहास कुठं सापडत नाही. मला नकोय देवा. आणि म्हणून तू ज्याला ज्याला देतो ना बाबा, त्याला त्याला फसवतो. आणि त्याच्यामुळे मला काय पाहिजे हे मी ठरवेल, आणि जे मागतो ते जर तू देणार असेल, माझी इच्छा नाहीये बरं का, माझी आस आहे. माझी काय आहे? आस म्हणजे काय असतं माहिती का? तहान. आस शब्दाचा अर्थ काय होतो? तहान. मला तहान भागवायची आहे. आणि जेव्हा देव तहान भागवतो, नंतर जीवाला तहान लागत नाही, अशी उत्तम पद्धतीची तहान मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे. आणि ती तहान माझी केव्हा भागेल? अभंगाचं प्रथम चरण. हे जीवावी माझी आस, 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 हे जीवावी माझी आस,
पार करी. वा वा. आता हा कधी आवाज नाही राहिला असताना मी तुम्हाला गंभीर स्वरामध्ये एक चरित्र सांगितलं असतं, पण त्या आवाजाच्या बरोबरीला मला बोलावं लागतंय. असू द्या आता. जैसे जाचे कर्म तैसे पड दे तो रे. वा. ऐका माझा, ही जी मंडळी ना फार हुशार आहे. तुकोबारांनी इथं काय उच्चारण केलेलं आहे? जन्मोजन्मी, एका जन्मात नाही. या ठिकाणी तुकोबारांची एक मागणी जरी दिसत असली, पण एका मागणीच्या आडे तुकोबारांनी फार मोठं तत्व साधून घेतलंय. जर जिवंत बुद्धीने कीर्तन ऐकलं तर लक्ष देईल, नाही तर येणार नाही. आज एकादशी आहे की नाही? ऐका लक्ष देऊन बरं का. हिची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. मला जन्मोजन्मी तुझा दास व्हायचंय. इथं बसलेल्यांपैकी कोणी बी हातवर करा. इथं बसलेल्यांपैकी कोण आला असं वाटतं की मी दास झालो पाहिजे, बट असले वाटत मी मालक व्हायला पाहिजे. दास व्हायला कोणी तयार नाही, पण दासाची जी ताकद आहे ही जेव्हा लक्षात आली तुकोबारांच्या, कारण तुकोबारांचं वाक्य फार मोठं आहे. दास होण्याच्या मागचं कारण आहे भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी. आणि ते वापरतं मर्यादित नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं, संतांचे अभंग हे त्रिकालदर्शी असतात. जे जे लोक नमून राहतील, जे जे लोक झुकून राहतील आणि जे जे लोक परमात्म्याच्या भक्तीमध्ये जीवन व्यतीत करतील, तीच लोक कलियुगामध्ये याच्या पुढे जिवंत राहतील. हे साधूचे शब्द लक्षात ठेवू जा. चांगला चांगला मरिग्यात म्हणतं, छाती डोकणारा रावण मरिग्या. 80,000 बाई काय म्हणे आपले, एक दाना तोंडमा टाकाल भेटणार नाही शेवट. हे डोक्यातून काढून टाक जा. आजची नोकरी उद्या नाही, आजचा पैसा उद्या नाही, आजचं पद उद्या नाही. आजचं उद्या केलेलं फक्त चांगलं कर्म, आणि ते आपण करत नाही. असाल तुम्ही कलेक्टर, असाल तुम्ही कोणत्याही पदावर, रिटायर झाल्यावर कोणी विचारणार नाही, हे बी तितकंच सत्य आहे. जोपर्यंत तुम्ही पदवान आहे, अडलेल्या नडलेले लोक पाया पडतील. काय नडलंय तुळशीराम बाबांची लोकांचं? का बांधली समाधी? का बरं तुमच्या गावात लोक मेले नाही? मेले का नाही मेले? मग यांचंच मंदिर का? कारण देह कष्ट विते परोपकार आहे, म्हणून हे कुर्ती शिल्लक आहे इथं. हे आज वाटेल तुम्हाला, आज थोडी घमंड असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव जा. एक दिवस तुमचं शरीर थकणार आहे, एक दिवस तुमचे अवयव थकणार आहे. आणि ज्या दिवशी तुमचे अवयव थकले आणि ज्या दिवशी लोकांच्या लक्षात आलं तुम्ही त्यांचं काम करू शकत नाही, त्या दिवशी लोक तुम्हाला मागे टाकल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेव जा. चांगले चांगले आले मागच्यांना लखलू काय नाही. प्रत्येकाचा एक काळ असतो, प्रत्येकाचा एक वेळ असतो, आणि त्या वेळेचं संधी करायचं, सोनं करायचं का माती करायचं, हे तुमच्या पाप पुण्याच्या कर्मावरती असतं. झोपेतून उठा. फार मोठं भय येणार आहे. 2032 पर्यंत 35% जग बुडणार आहे. का बुडणार आहे याचं एक कारण आहे. कारण इकडे बघा, इकडे बाबा, इकडे कारण एकच आहे मग दादा. ज्या कामासाठी देवाने हे जग निर्माण केलं, ज्या कामासाठी देवाने मनुष्य योनी निर्माण केली ना, हे लोक देवाकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. मनगटमा जोर पाहिजे म्हणजे चिकनगुनिया होई घ्या, मनगटच वाकड होई घ्या. मनगटमा जोर पाहिजे. तिसरीच्या पोरगीला अटॅक येऊन मेली काल ती पोरगी. ह्या कलियुग नाही तर काय आहे. 10 लोकांचं जेवण करणारा जापानचा तो जिम मॅनेजर जिम करता करताच मेला. देवाच्या नांदी लागायचंच नाही. चांगल्या चांगल्यांना धडा तो कलियुगात शिकवतोय. आणि आज तुम्ही आमचं ऐकू नका. आज बारी भरा, आज माझी मीटिंग आहे, आज माझं जमत नाहीये, पण जेव्हा रिटायर होणार तेव्हा यायचं इथंच आहे. अंत हाच आहे. अध्यात्म तुम्ही सोडू शकत नाही. आणि आज जर तुम्ही तुकोबारांच्या विचारांकडे दुर्लक्ष केलं, आज जर तुम्ही संत परंपरेकडे दुर्लक्ष केलं, तर इथं हात वर करून सांगा, संप्रदाय आणि अध्यात्म सोडलं तर कुठं सुख आहे? कुठं सुख आहे? ज्या वेळेला कलियुग आला होता ना, तर कलियुगाला परीक्षितीने का मारलं नाही असा प्रश्न विचारला गेलाय. तेव्हा परीक्षिती म्हणतो, मी मारायला तलवार काढलीच होती, पण कलियुग केशव केशव म्हणायला लागला. आणि मग कलियुगाचं वरदान आहे, कलियुगामध्ये फक्त तोच निर्मुक्त राहणार आहे. कलियुग फक्त त्यालाच त्रास देणार नाही जो देवाचं भक्ती करणार आहे, देवाचं आराध्य करणार आहे. आणि जर देवाच्या दूर गेले बेटव, विचार कर जा, अच्छा हाल होतील बरं. हे फार तडतडीचं बोलणं आहे. मी काही पैशांसाठी आलेलो नाही. सरांना विचारा, जे चौथं कीर्तन आहे माझं, कधी बोललोय तुम्हाला नाही.
एक तर पैसा कमवा, एक तर माणसं कमवा. पैसा सोबत येत नाही हे जर मी कीर्तनात सांगत असेल तर मी तसं वागलं पाहिजे. काय ऐकणारी लोक ऐकतील, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण ऐकतील लोक, विचार करतील की नाही 2020 ला कोरोना आला होता, 2-2 कोटी रुपयांच्या घराला देवाने वारसदार ठेवला नाही. काय भारी वारसा आहे. अंगावरच्या कपड्यावर आलो होतो, 3 तालची बिल्डिंग झाली. अजून तरी सुधर. मला दास व्हायचंय म्हणणाऱ्या जगद्गुरु तुकोबाराय. कोण जगद्गुरु तुकोबाराय? 2000 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याच्या नंतर ही बुद्धी निर्माण झाली, या जगाचं काही खरं नाही. कारण जेव्हा मी जाईल तेव्हा माझ्या घरची लोक मी गेल्यावर 3 दिवसात नॉर्मल होतील. हे जर वास्तव या संसाराचं असेल तर मग या लोकांच्या नांदी का लागायचंय? कोणत्या बी बाईने आतवर करा, सगळ्या जगाला सुट्टी होती कोरोना काळामध्ये, तुम्हाला सुट्टी होती का? एवढं तुम्ही केलं. लहानपणी बापासाठी जगल्या, तरुणपणात नवऱ्यासाठी जगल्या, म्हातारपणात मुलाबाळं नातेवाईकांसाठी जगल्या. एवढं सर्व करून हातात काय आहे? काहीच नाही, दुःख. एवढं करीन काय तुम्हाला काही अवॉर्ड मिळाला की नाही? तुम्ही चांगला संसार केला, मिळाला नाही? मिळणार. पण परमार्थ केला असता तर अशी मूर्ती राहिली असती. परमार्थ फार मोठं धन आहे आणि हे धन चांगल्या चांगल्याना सापडत नाही. तुम्हाला सापड परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, वावया जतन, वावया जतन, ये उपाय लभाचे, ये उपाय लभाचे, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. परमार्थ महाधन, हे परमार्थ महाधन आहे. याला जतन करा. याच्यातून फलप्राप्ती काय होईल माहितीये का? कितीही धनवान माणूस मरू द्या, तो मेल्यावर त्याचं काय होतं? निधन होतं. काय होतं? काय होतं मावशी? निधन होतं. निधन या शब्दाचा अर्थ काय? एवढा धनवान होता पण 1 रुपया सुद्धा घेऊन गेला नाही. मग हे आपल्या डोळ्याने आपण बघतो, पण एवढं बघून बी आपल्याला सुधरत नाही. याला म्हणता पाप. याला काय म्हणता? पाप. कोण? पाप म्हणजे असं वेगळं नाहीये, जे चांगलं आहे पण स्वीकारता न येण्याची वृत्ती, हेच पाप आहे. दुसरं पाप नाही जगतामध्ये. धर्मराजाला जुगार चांगला का वाईट हे कळत होतं का नाही? कळत होतं. कळत होतं. कळत असून स्वीकारता आलं नाही. पाप घडलं आणि भोगावं लागलं. कोणा बापले सुट्टी नाही, कोणाला सुट्टी नाही. मला दास का व्हायचं माहितीये? कारण मी ज्याचा दास होतो त्याच्या पायावर जर मी पडून राहिलो आणि तेनेचे पण ते चालू जाता, मग न पडे गुंता कोठे काही. संतांच्या पावलावरती पाऊल ठेवलं, देवाच्या पावलावरती पाऊल ठेवलं का तो परमात्मा सांभाळ करतो. आणि जर मनाच्या मार्गाने गेला मग तो तेथेची मुकला. हरी पाटे स्थिरावला तुझी धन्य. 1 मिनिट लक्ष देऊन एकदा तुमच्या लक्षामध्ये आणण्याचा मला फार मोठा मानस आहे. तडई गावामध्ये कथा चालू आहे. सकाळी बोलून बोलून पोटाच्या आतडे दुखता, पण इथं आल्याच्या नंतर मी गण प्रयत्न करतो, हळू बोलू, गोड बोलू, चांगलं बोलू, पण मना स्वभाव नडस मला शांत बोललेलं मला जमतच नाही ते. आणि आई चालू आहे त्या अजूनच म्हण ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका. फार गोड चिंतन आपल्याला करायचं आहे. तुम्हाला बोर होऊ देणार नाही, तुम्हाला झोप येऊ देणार नाही. कारण बोर झालं की मला बी झोप येते. मी डोळे लावले, काही लोक म्हणतात बोलता बोलता जपिले. आता बोलता बोलता जपच का कोणी? म्हणजे तुम्हाला असं म्हणणं आहे का मी वस नाही राहू? हा, तुमले समजणार नाही ना? हा, मग इथं खुर्ची टाकून बसले होते रे. 1 नंबर पोझिशन होते. मी फोटो काढणार होतो पण म्हटलं जाऊ दे झालं आहे की नाही. मला दास व्हायचंय. मग देवाने विचारलं तुला दास का व्हायचंय? तर याचं कारण सांगितलं तुकोबारांनी. तुझे दास होण्याचे फायदे आहे. जरा मर्म सांगतो. जिवंत बुद्धीने कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण या ठिकाणी मला असं वाटतं की बाबा कीर्तन ऐकताय, तुमले पटो का ना पटो पण त्यासले पटायला पाहिजे. कारण त्यासले पटणं तच म्हणा उद्धार आहे. तुमले पटो ना पटो, तुमले पटीसन पुढला वरीस ना फायदा होई जाई, त्यासले पट ते पुढा जन्म ना फायदा होई जाय म्हणा बरं का.
फार अर्धा तास कीर्तन करेल मी, जास्त लांबवणार नाही. लक्ष देऊन ऐक जाता बरं का. मला दास व्हायचंय. मला काय व्हायचंय? किष्किंधा कांडामध्ये गोड वर्णन आलेलं आहे. किष्किंधा कांडामध्ये जेव्हा रामचंद्र परमात्म्याला हनुमंतराय भेटले, हनुमंतरायांनी सुग्रीवाशी भेट करून दिली आणि हनुमंतरायांनी सांगितलं देवाला, हे देवा तुम्ही सुग्रीवाचा हात धरा. लक्ष्मणाने मध्यस्थी केली, माझ्या देवाची गरज नाही, त्याची गरज असेल तर त्याला हात धरायला लाव. तेव्हा हनुमंतराय बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहे. हनुमंतांनी सांगितलं की हे लक्ष्मणजी तुम्ही म्हणता तेही योग्य आहे, पण जे मी म्हणतो ते वास्तविक आहे. कसं? ऐका. जीवाचा स्वभाव आहे काम झालं की हात सोडून द्यायचा. जीवाचा काय स्वभाव आहे? आपलं काम झालं की हात सोडून द्यायचा, कोणाच्या नादाला लागायचं नाही. या सुग्रीवाने जर हात धरला आणि त्याचं काम झालं, त्याने कधी हात सोडला त्याचं कल्याण होणार नाही. हे रामचंद्र तुम्ही हात धरा, तुम्ही ज्याचा हात धरता त्याचं कल्याण होतं, इतका अधिकार दासाचा असतो. तुम्ही कृपा केली की. मग पुढे ऐका, मग अजून सुरुवात झाली आता. आणि मग या सगळ्या गोष्टीकडे वर्णन करत असताना मला दास व्हायचंय. दास का व्हायचंय? पांडव किती होते? 5 होते. आणि मूळ पांडव किती होते? 6 होते. आणि ओरिजिनल किती होते? 7. म्हटलं का 1-2 म्हणता आता. पांडव किती होते? 5 पांडव. आणि कौरव 100. हे म्हणायला 100 आहे, बाकीच्या इतिहासात काही जात नाही. 5 पांडवांपैकी किती मेले युद्धामध्ये? आणि 100 कौरवांपैकी किती वाचले? बरं, मग 5 पांडव वाचले, एकच कारण आहे, मार्गदर्शक कृष्ण होता. 100 होते, एक बी वाचला आणि मार्गदर्शक शकुनी होता. तुमची संख्या किती आहे याच्यापेक्षा तुमचा रखवाला मार्गदर्शक कोण आहे हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आमनी भाऊ पण की तू ऐक रे, ऐकणार आहे. 100 होताच म्हणतात, टपरीला नाव नाही. बाबांना डाबा आहे पण दुर्योधनना डाबा नाही. हा, आयुष्यभर गुलाबजामुन खाल्ले दुर्योधनाने. आयुष्यभर. मरण चांगलं झालं का? आयुष्यभर वनात राहिले माझे पांडव, पण मरण कसं झालं? देवासोबत. तुम्ही जगता कसे याला महत्व नाही, तुम्ही मरता कसे इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तेच कळत नाही. लोक म्हणतात खाई पिल्या देवनी कायदा केले. हा देव तुम सासरा आहे. आज नका ऐकू आमचं. आज तुम्हाला जसं वाटेल तसं करा. काही लोक म्हणतात महाराज चांगलं करणाऱ्यांचं वाईट होतंय आणि वाईट करणाऱ्यांचं चांगलं होतं. होईलच, कलियुग आहे. जेवढं वाईट वागणार तेवढं चांगलं होणार, कारण ते कलियुगाला आवडतं. कलियुग इथं येत नाही, इथं ताकद नाही कलियुगाची. इथं आहे का कलियुग? इथं लाईट नाही, पंखा नाही, पण झोप कशी लागते? घरी एशी आहे. काही जपना गोया येतच, त्या गोया पोटमा जपी घ्या, आवनी जपना. खरी श्रीमंती जर काय असेल ना, तर मानसिक शांतता खरी श्रीमंती या कलियुगाची आहे. मानसिक शांतता. आणि मानसिक शांतता फक्त कथा कीर्तनात आहे, घरी नाही. इथं एखाद्या बाईला वाटलं ना उभी राहिली तिने नाचून घेतलं, एखादा माणूस उभा राहिला त्याने नाचून घेतलं, घर जाईल नाचावर किचन मा लगेच बाई गेले फिट होणार आहे तुम्ही पप्पाले. इथं जसं जसं वय वाढेल तशी तशी किंमत वाढेल, आणि जसं कसं घरी जाणार जसं जसं वय वाढेल तशी तशी किंमत कमी होईल. वाढवायची का कमी करावायची हे आपण स्वतःचं ठरवायचं आहे. कोणी मध्यस्थी येणार नाही. आणि आलं असतं तर प्रमाण खोटं झालं असतं. आपुले आपण करा सोडवणं, जबाबदारी टाकली माऊलींनी आपल्यावर. रेंगाळत बसू नका. एकमेव संप्रदाय जगाच्या पाठीवर असा आहे की स्मरण आल्याच्या नंतर जो दात झाला त्याला देव बनवणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, दुसरा नाही. दूसरे फक्त ये हमारे चेले ये हमारे शिष्य. अरे त्यांना गुरु करतो कधी? नाही नाही, वो नहीं गुरु होंगे. क्यों नहीं होंगे? राम म्हणता रामचे होईचे. बाबा गेले तुम्ही गुरु झाले की नाही लोकांचे? तुम्ही गेल्यावर तुमचे होणारच आहे. आम्ही कीर्तन क्षेत्रामध्ये आलो, आज आम्ही कोणाचे तरी संप्रदाय शिष्य बनवून ठेवत नाही. संप्रदाय त्याच्या पदावर घेऊन जातो, समान कालनेमध्ये ठेवत असतो. आणि समांतर घेण्याचं एकच कारण आहे दास्यत्व भावना. आणि म्हणून मला दास व्हायचंय. मला जन्मोजन्मी तुझा दास व्हायचंय, एका जन्मात नाही, जन्मोजन्मी दास व्हायचंय. आणि जन्मोजन्मी जन्माला येऊन काय करायचंय? मला दुसरं चरण पंढरीचा वार पंढरी
लोक म्हणतात खानदेशामध्ये गायक वादक नाही, हे काय मग, हे काय आहे? आणि याच्यामुळेच आपल्या प्रांताचं नाव खानदेश पडलं असेल. हे खानच आहे ना, तो खान वेगळा, त्या खानाला जोडलं यांनी. ते खान नाही, खान म्हणजे खदान, खान म्हणजे खदान. आणि खदान येथून हिरे जन्माला आले, पण आपल्या लोकांची किंमत आपल्या लोकांनी न केल्यामुळे ही खदान कुठं कुठं जाते. काय आपली एक नंबर परंपरा आहे की नाही? आपल्या माणसांनी चांगलं म्हटलं पाहिजे. काही लोक आपल्या माणसांना चांगलं म्हणत नाही आणि मेल्यावर खांद्यावर घेतात. जिवंतपणी हात धरा, मेल्यावर काय कांदे देतात? जिवंतपणी चांगलं म्हणायला शिका ना, जिवंतपणे एकमेकांचं कौतुक करायला शिका ना, जिवंतपणे एकमेकांना आपलं म्हणायला शिका, एकमेकांचं दुःख वाटायला शिका, एकमेकांना गड लावायला शिका. ते नाही मरानंतर बैबलता चांगला होता तो निघ जाय गडा दे. जिवंतपणे म्हणा ना चांगलं. एखादी मुलगी जर समजा हॉस्टेलला गेली असेल, एखादी मुलगी इंजिनिअरिंग मध्ये पहिली आली असेल, तर गावाने तिचा सत्कार केला पाहिजे. गाव सत्कार करत नाही. आमले माहिती म्हणजे पागल आहे का तू? अरे आपल्या माणसाने चांगलं केलं तर चांगलं, आणि चांगलं म्हणायला बी दानच लागते. म्हण बाबा, दानच लागते. कोणी बी कोणाला चांगलं नाही म्हणत. आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी तो सुद्धा चांगला पाहिजे. ऐका.